वेलकम टू माय चॅनल. सकाळचे 5:30 झालेत आणि आम्ही ठाणे स्टेशनला आलो आहे. मला याच्यासाठी आईने 4 वाजता उठवले. हॅलो एव्हरीवन, मी आहे सुमेधा विलास समीर चौधरी आणि आत्ता मी चालले गोव्याला. आत्ता त्या मॅडम हेच अनाऊन्स करतात की आमची वंदे भारत येते, त्यामुळे थोड्या वेळात यायची एक्सपेक्टेशन्स आहेत. गाडी 20 मिनटं लेट झाली आहे, पण आता फायनली पेपर दिला त्यांनी वाचायला, सो मी ते वाचते आता. वंदे भारत आतमधून कशी वाटते माहितीये? जसं की रुळांवर धावणारं विमानच. डब्यात येऊन सगळे हास्यहुश्य करून आपल्या जागांमध्ये सेटल व्हायच्या आतच आमच्यासाठी एकदम गरमागरम कॉफी, चहा आणि बिस्किट आली. मान्य आहे की गाडी 20 मिनिटं उशिरा आली, पण एकदम वेळेवर आम्ही गोव्याला पोहोचलो. 6.5 तासात आम्ही ठाणे टू गोवा हा प्रवास केला. एकदम वेलकम टू गोवा सिंगम वाली फिलिप वाली मारा. गोव्यात पोचल्या तर अगदी बीचला यायचा हट्टच झाला. मग आई बाबा तरी काय करणार, ते मला घेऊन गेले पालोलेम बीचला. पाणी बघितलं की मला राहवलंच जात नाही. मी लगेच माझे भाकड चाळे सुरू करते आणि आई ती अशा एकही गोष्टी शूट करायला विसरत नाही.
This is not Europe. सो आम्ही इकडे आम्ही गोव्याला राहत नाही ना, आता आम्हाला प्रवास करायला काहीतरी कॅब पाहिजे म्हणून आम्ही कार रेंटवरती घेतली. गाडी आहे आणि हा आहे आमचा ड्रायव्हर. Hi. सो आता आम्ही पुढच्या स्पॉटला जाऊ. बाय. आम्ही इकडे चालत होतो तेव्हा आम्हाला एक देऊळ दिसलं, तर बघूया हे कुठलं देऊळ आहे. हे विठ्ठलाचं मंदिर आहे. कुठे आहेस तू? आम्ही आता काबोडेरामा बीचला फोर्टला आहोत, त्याच्या बाजूला बीच या साईडला. चला. जिंदगी 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 यहाँ कल क्या हो, यहाँ कल क्या हो, यहाँ कल क्या हो, किसने जाना। जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल
स्पाइस प्लांटेशन किंवा बाग ही एन्सेस्ट्रल प्रॉपर्टी आहे. बरं. माझ्या आजोबांनी सुरू केलेली होती. मी गेली 29 वर्ष झाली बघतो हे शेती. साधारण 16-17 वर्षाआधी ॲग्रो इको टुरिझम सुरू केलं. बिझनेस म्हटलं की आपलं स्वतःचं असतं, मग त्याच्यात भरपूर गोष्टी आहेत, 1000 गोष्टी रोज डोक्यात असतात चालू. पण त्याचे 2-3 फायदे आहेत. आपलं माइंड ॲक्टिव्ह राहतं कायम. बरोबर. फिजिकली आणि मेंटली दोन्ही ॲक्टिव्ह राहतो आपण, तर मग गंज यायला लागतो. पण सुरू करण्यामागे एक रिझन हे होतं की आपण काहीतरी इथेच राहून करू शकतो. शेती डेव्हलप झाली त्याच्यानंतर मग काय करायचं, इथंच राहिलं पाहिजे. मला तर हे गाव सोडायचं नव्हतं, आमचं घर सोडायचं नव्हतं, तिथून इथे राहून काहीतरी नवीन करायचं. मग हे ॲग्रो इको टुरिझम सुरू झालं. माझी सुरुवातीला असे आमचं डे विजिटसाठी यायचे लोक, मग हळूहळू वाढत गेलं. मी तुम्हाला अतिशय छान इंग्लिश बोलताना ऐकलं. हां, मला कुतूहल, तुम्ही पहिले शहरात होता का? नाही मी इथेच राहिलो. मला 12वीपर्यंत इंग्रजी येत नव्हतं काहीच. पाठ करून लिहायचो मी. ओके. समजायचं 12वीत थोडं समजायला लागलं, पण 10वीपर्यंत समजायचं नव्हतं. बरं. बिझनेससाठी शिकला तुम्ही? हां, म्हणजे आपलं एकदा इंटरॅक्शन सुरू झालं की मग होतं त्या आठवण. वा, छान. खूप चांगलं आहे, कारण मराठी माणूस हा बिझनेसपासून दूर पडणार आहे. त्यामुळे तुम्हाला बघितल्यावर आम्हालाही एनकरेजमेंट मिळतं की यार नाही, करायला पाहिजे आपण. असं रिस्क घेतलं. बिझनेसमध्ये अजून काय आहे त्याच्यात की दुसरी गोष्ट आपल्याला किती पाहिजे ते आपण आधी ठरवायला पाहिजे. काही लोक आता 50 लाख रुपये मिळाले या वर्षात, तर नाही पुढच्या वर्षी मला 1 कोटी हवेत, मग म्हणतो 2 कोटी हवेत. ते मिळाले नाहीत तो डिस्करेज होतो. बरोबर. मला वाटतं की बिझनेस बरोबर नाही चालला. बरोबर. पहिली गोष्ट आपल्याला किती पाहिजे ते आपण ठरवायला पाहिजे. सो बरोबर. आणि वी शुड लर्न टू से इनफ. बरोबर. दुसरी गोष्ट नाही, मी बघितलं आहे जे लोक बिझनेस चालू करतात ना, त्यांना थोड्या अवास्तव एक्सपेक्टेशन असतात. नाही, प्रत्येक गोष्ट मला डबल झाला पाहिजे business. पण असं होत नाही. पहिले काही वर्ष फ्लॅट राहतो आणि नंतर मग तुम्हाला ती शेप मिळायला सुरुवात होते. सगळं. मग पहिलेचे जे काही वर्ष असतात जेव्हा फ्लॅट राहणार होतो बिझनेस, तेव्हा तुम्ही कसं सस्टेन केलं स्वतःला? नाही, कारण बिझनेस आमचं फार्मिंग ही मेन ॲक्टिव्हिटी आहे. प्रायोरिटी ऑलवेज फार्मिंगला आहे. ॲग्रो इको टुरिझमला सेकंड प्रायोरिटी. बरोबर. ॲग्रो इको टुरिझम सर्वाय कधी होईल तर फार्मिंग सर्वाय झालं तर. ज्याने ॲग्रो इको टुरिझम सुरू केलं बरेच, तर फार्मिंग मागे राहिलं आणि ॲग्रो इको टुरिझमच पुढे आलं. मग त्याला बेसच नाही राहिला काही. आमचा बेस फार्मिंग ॲग्रो 2-3 वर्ष कोविडमध्ये काही चालतच नव्हतं. सो स्टील आम्ही त्या 2-3 वर्षात मॅक्झिमम इन्व्हेस्ट केलं आहे ॲग्रो इको टुरिझममध्ये. खरंच आतप्रती म्हणजे एवढं छान वाटलं आतमध्ये आल्यावर, असं पूर्ण. खरंच आहे, हे सगळं तुम्ही बनवलं आहे, खूपच छान बनवलं आहे. तुमचा नंबर वगैरे द्या मला. तुमचं काही हँडल्स आहेत सोशल मीडियावर? हो आहेत. तांशेकर स्पाइस फार्म म्हणून आहे. ओके. हे जाण्याच्या आधी करून घेतो, आम्ही फॉलो करू तुम्हाला. छान. आम्हाला खरंच कौतुक वाटतं आहे, कारण बिझनेस सुरू करायचं तर आता हल्ली बिझनेस सुरू केलं की 6 महिन्यात 8 महिन्यात 1 वर्षात फायदा द्यावासा वाटतं. शक्य नाही. पेशन्स पाहिजे. पेशन्स बरोबर. आमचं अजून पण डेव्हलपमेंट चालू आहे. ॲग्रो टुरिझममध्ये पण डेव्हलपमेंट चालू आहे. ते काही संपत नाही त्या गोष्टी बिझनेसमध्ये. बरोबर. काहीतरी नवीन, पण फक्त पैशासाठी नाही करत आम्ही. तर एकदा तुम्ही बिझनेस सुरू केलं मग पॅशन टेक्स यू देअर. पैसे येतात जातात सगळं चालू असतं. बरोबर. पॅशन असतं तर मग खरंच. तशा फार्मचं एक लोकल नाव आहे कोळाकर. कोळागराचं एक्झॅक्ट मिनिंग काय होतं? कोळ म्हणजे फॅमिली. जी फॅमिली अशा कुळागरावरती राहते ती क्रायसिसमध्ये जिवंत राहू शकते. हे क्रायसिस कधी आलेले माहिती आहे? त्यावेळी जेवण पण मिळत नव्हतं, कोणतं सप्लाय करायचं. फर्स्ट लॉकडाऊन सुरू झालं त्यावेळी. सो त्या सिच्युएशनमध्ये इथे राहणारे असल्या फार्मवरती राहणारे लोक इझिली जिवंत राहिले. बरोबर. पहिल्या लोकांनी हे असं कन्सिडर केलेलं होतं की क्रायसिस हे कधी येऊ शकतात. त्या क्रायसिसमध्ये जिवंत राहणं इम्पॉर्टंट आहे, बाकी सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट नाही. बरोबर. सो ते इथे पॉसिबल आहे. तुम्हाला कोणाला ताप नव्हता आला ना? अजिबात नाही. आम्हाला मी कधी मास्कच नाही वापरला. सॅनिटायझरची बाटली अजून आहे, आम्ही आणलेली त्यावेळी एकच बाटली. ते संपली नाही आमची. सो इथे 7 प्रकारचे मसाले, 4 प्रकारचे फ्रूट्स, 4 प्रकारचे व्हेजिटेबल्स, नारळ, सुपारी, कोको, कॉफी. 50% पैसे कमवण्यासाठी, 50% आमच्या ओन यूजसाठी. जेवणानंतर जी कॉफी पिऊया आपण. हां, कॉफी दाखवतो तुम्हाला. कॉफी प्या म्हणतो आमची रोस्टिंगवरती डिपेंड असतं कॉफी. ओके. हे कम्प्लिटली नॅचरल फार्मिंग आहे. 3 प्रकारे फार्मिंग केलं जातं. एक केमिकली ग्रोन फार्म, केमिकल फर्टिलायझर. ऑर्गॅनिकमध्ये ऑर्गॅनिक फर्टिलायझर. ऑर्गॅनिक फार्मिंग इज नॉट चीपर, इज मोर एक्सपेन्सिव्ह. बरोबर.
आणि नॅचरल फार्मिंग इज व्हेरी चीप. नॅचरल फार्मिंगमध्ये फक्त झाडाचं वेस्टच वापरलं जातं ॲज अ फर्टिलायझर. ह्या झाडाला जे मॅक्सिमम न्यूट्रिशन हवे ते त्याच्या वेस्टमधून येतात. पण हे डिकम्पोस्ट वाळवी मिळवतात. आपल्याला पोट दिले देवाने गोष्टी खाल्ल्यानंतर डायजेस्ट करण्यासाठी, झाडांना पोट नाही दिलेलं. मग कशा डायजेस्ट होतील तर झाड वाळवीला इन्व्हाइट करतं. वाळवी येते ते डिकम्पोज करायला मदत करते, पण वाळवी एक पेस्ट होऊन जाते एक लेवल नंतर. मग त्या झाडांना मारू शकते. त्यावेळी आम्ही नाही काय करत, पेस्टिसाइड नाही वापरत. कुठले तरी मुंग्या येतात वाळवीला खाऊन टाकतात. ते मुंग्या वाढल्या त्यांना खायला अजून कोणतरी. इकॉलॉजिकल बॅलन्स हा मल्टीक्रॉपिंग सिस्टममध्ये मेंटेन होऊ शकतो. सो मल्टीक्रॉपिंगची सिस्टमचे खूप फायदे आहेत. एक, काही लॉस झालं तर आम्हाला इफेक्ट नाही होत, कुठली तरी दुसरी गोष्ट कॉम्पन्सेट करते. सेकंड, इकॉलॉजिकल बॅलन्स हा नाईसली मेंटेन होतो. आणि फार्मरचं काम होतं फक्त बघणे काय चाललंय फार्ममध्ये. नेचरला अलाव केलं काम करायला तर नेचर सगळी केअर घेऊ शकतो. सो इट्स अ नॅचरल फार्मिंग. म्हणजे कम्प्लिटली नॅचरल फार्मिंग आहे. सो आता स्पायसेसमध्ये आम्ही इथे खडे मसाले ग्रो करतो, 3 स्पायसेस. आणि नॉर्मली महाराष्ट्रापासून पुढे नॉर्थमध्ये बुश स्पायसेस ग्रो होतात. हळद, कोथिंबीर, जिरं, मोहरी, मेथी, जे 4-6 महिन्यात ग्रो होऊ शकतात. म्हणजे 100% ऊन लागतं. आणि ड्राय क्लायमेट्स. खडे मसाल्यामध्ये जायफळ, लवंग, दालचिनी, वेलदोडा, काही क्रीपर्स जसे व्हॅनिला, काळी मिरी, हे शेडमध्ये उगणारे स्पायसेस आहेत. मग ते शेड तयार करावी लागते. नॅचरल शेड लागते, आर्टिफिशियल शेड नाही चालत. त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा नारळापासून सुरुवात होते. ओके. तर नारळाला किती वर्ष लागत असतील पहिलं नारळ यायला? काय वाटतं तुला? तुम्हाला काय वाटतं? 4. हायब्रिड व्हरायटी 4-5 वर्षात सुरू होतं. लाईफ साधारण 20-25 वर्ष. ओके. लोकल व्हरायटीला 25 वर्ष लागतात पहिला नारळ यायला. झाड लावल्यानंतर लाईफ 150 वर्ष. तर लोकल प्रिफर केली जायची 25 वर्ष लागून सुद्धा, कारण पुढच्या 2-3 जनरेशनना फायदे मिळू शकतात. पहिले लोक दुसऱ्यासाठी पण विचार करायचे, आता तसे राहिले नाहीत लोक. आता ह्या वर्षी पहिल्यांदा नारळाचा बंच आला ह्या नारळाच्या झाडाला. तुम्हाला दिसतंय ह्या बाजूला. हो, छोटे छोटे झाडांचं लाईफ आपण हे इनर सर्कलनं मोजतो, जंगल ट्रीज. बरोबर. सुपारी नारळामध्ये आउटर सर्कलनं मोजू शकतो. ओके. 12 रिंग्स म्हणजे 1 वर्ष, आणि सुपारीत 5 रिंग्स म्हणजे 1 वर्ष. ओके. तर 25 वर्ष थांबून मग सुपारी लावतो. हे सगळे सुपारीची झाडं. सुपारीला 7 वर्ष जातात फ्रूट यायला. तो साधारण 30 वर्ष थांबून मग मसाल्याची झाडं लावता येतात, ज्याला अजून 7 वर्ष लागतात फ्रूट यायला. मग तुम्हाला समजा एक स्पाइस प्लांटेशन तयार करायचं असेल तर 40 वर्ष लागतात. आज सुरू केलं की 40 वर्षांनी मी त्याला स्पाइस प्लांटेशन म्हणू शकतो. सो मी आज म्हणू शकतो कारण माझ्या आजोबांनी सुरू केलेलं होतं. मला करून दाखवायचं असेल स्पाइस प्लांटेशन तर 40 वर्ष थांबलं पाहिजे. तुमचे नातू करतील मग. हां, तुला अजून वेळ आहे स्पाइस प्लांटेशन करायचं असेल. हे मसाले नाहीत कुठले, किंवा फ्रूट नाही, भाजी नाही, पण अशी गोष्ट तुम्ही रोज घेता. रोज घेतो ऑलमोस्ट. नो स्पाइस, नो फ्रूट, नो व्हेजिटेबल. ह्याच्यापासून वास येणार नाही जे आहे त्याचा, आपल्याला जो माहिती आहे. काय नाही, कॉफी. ओ ओके. व्हरायटी जी येमन देशातून आली. तर तिथे काय झालं, इथिओपियामध्ये ज्यावेळी शेतकऱ्यांचे ॲनिमल्स जसे मेंढरं किंवा बकऱ्या ह्या बिया खाऊन यायचे जंगलातून, आणि संध्याकाळी झोपायचे नाहीत व्यवस्थित कॅफेनमुळे, एनर्जेटिक दिसायचे. त्या फार्मरने त्यांना फॉलो केलं काय खातात बघायला. तो त्यांना हे मिळालं. करेक्ट. फार्मरने खाऊन बघितलं, त्यांना पण थोडंसं एनर्जेटिक फिलिंग मिळालं. झालं चेक इन? कम्फर्टेबल आहात रूममध्ये ना? काय? रूममध्ये कम्फर्टेबल आहात? हो, इथे या. सो त्यांनी विचार केले की ह्या गोष्टीची मोनोपोली केली पाहिजे, कारण ते एक नॅचरल एनर्जी देणारा एक ड्रिंक मिळाला त्यांना. आणि त्याच्यासाठी लोकांना विकायच्या आधी या बिया भाजून विकल्या. भाजलेल्या बीचं परत कोणी प्लांट नाही बनवू शकत, जर्मिनेट नाही होऊ शकत. करेक्ट. आणि बिया भाजताना कॉफीचा वेगळा फ्लेवर मिळाला, आणि तो फ्लेवर जास्त टेस्टी होता ग्रीन कॉफीपेक्षा. म्हणून रोस्टेड फ्लेवर पॉप्युलर झाला. आणि म्हणून आपण ही कॉफी आहे म्हणून ॲक्सेप्ट करायला रेडी नाही. आणि आपल्या माइंडला 600 वर्षापासून कॉफीचा एकच फ्लेवर माहिती आहे, रोस्टेड फ्लेवर. आणि सो ग्रीन कॉफी स्वस्त असली पाहिजे, इट्स लेस प्रोसेसिंग. रोस्टेड शुड बी एक्सपेन्सिव्ह, आणि त्यात प्रोसेसिंग केलेलं असतं. म्हणजे मार्केटिंग करून बघ कसे प्रॉफिट. पण आता कारण पॅकेट अट्रॅक्टिव्ह असतं एकतर, आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं फॅट बर्नर, वेट लॉस, आणि लोक मग जास्त पैसे देऊन विकत घेतात.
खरं आणि फेक व्हॅनिला कसा ओळखायचं माहिती आहे तुम्हाला की लॅबोरेटरीत न जाता. सो व्हॅनिला आईस्क्रीम आपण जे खातो त्याला वास येतो का टेस्ट येते? टेस्ट येते, वास पण येतो. नाही, ते आईस्क्रीम व्हॅनिलाचं आहे की नाही तो पण खाल्ल्याशिवाय का नाही कळत. सो इट ओनली टेस्ट लाईक व्हॅनिला, नेवर स्मेल लाईक व्हॅनिला. सो कप तुम्ही उघडलं तर व्हॅनिलाचा वास नाही. बरोबर बरोबर. सो रिअल व्हॅनिलाला वास आणि टेस्ट दोन्ही आलं पाहिजे. फेकला फक्त टेस्ट येते, वास नाही. सिंथेटिक फ्लेवर. इथे बघ, इथे बघ, जवळ आहेत, इथे जवळ आहेत सोनू. हे जायफळ आहे ना. ओहो, हे बघा अजून इथून जवळून बघूया. जायफळ नाही, भारतीय डच लोकांनी इंडोनेशियातून शोधून काढला. तिथे त्यांनी कॉलनीज बनवल्या, जसं पोर्तुगीज ब्रिटिशर्स तिथे होते, डच लोक तिथे होते आणि लोकल लोकांच्या बरोबर फाईट करायचे. बाली वॉर एक फेमस वॉर झालेलं होतं तिथे. तिथे त्यांनी हत्ती घेतले, जायपत्री तुडवली नदीच्या बाजूने. परत परत पाणी पॉयझनस बनवत राहिले. ते लोक पाणी पिऊन झोपेत मारायचे. केमिकल वॉरफेअर सर असा वापर केला. बापरे. ही श्रीलंकेत प्रोड्यूस केली जाते. कोणाला? मिरीच्या शोधात 600 वर्ष आधी. मिरच्या शोधात, मिरीच्या शोधात वास्को दा गामा. वास्को दा गामा. त्याच्या आधी कोलंबस. कोलंबस, ओके. क्रिस्टोफर कोलंबस, जो कधी अमेरिकेत पोहोचला. येस. माहिती आहे तुम्हाला. तो भारतात कधीच नाही पोहोचला, पण त्याने टोटल 4 अटेम्प्ट्स केले मिरी शोधायला आणि चौथ्या अटेम्प्टमध्ये त्याला इंडोनेशियात मिळाली मिरी. रिझन काय होतं की मिरी हे बेस्ट प्रिझर्वेटिव्ह कम्पेअर टू सॉल्ट. आणि त्यांच्या शिप्सवरती सेलिंगच्या वेळी जे फिश आणि मीठ कॅरी व्हायचं ते प्रिझर्व करायला मिरी हवं होतं त्यांना. आणि हे रिझन होतं पोर्तुगीजांना इथे येण्यासाठी मिरीच्या शोध. मग आला ब्रिटिशर्स. आजही ते ओलं मीठ जेव्हा ड्राय मीठ आणि मिरी ठेवायला तो श्रीमंत समजला जायचा. सो लोक किती पैसे द्यायला तयार ते विकत घेऊन शो ऑफ करण्यासाठी. आणि ते अपॉर्च्युनिटी बघितली पैसे कमवायचे म्हणून आले. आणि सगळ्या लोकांना सांगितलं जाऊन की मिरी आम्ही खणून काढतो माईनमधून, म्हणून त्याला लोक ब्लॅक गोल्ड म्हणायला लागले. नंतर करन्सी म्हणून वापरायला सुरुवात केली. म्हणून तुम्हाला ते पद्मनाभ टेम्पलची स्टोरी माहिती आहे केरळमधली? 5 वर्ष आधी सोन्याने भरलेले गोडाऊन्स मिळाले एका मंदिराच्या खाली. ते तर फेमस आहे. त्या राजाने लिहून ठेवलेले रेकॉर्ड्स मिळाले की 5 प्रकारचे मसाले दिलेले होते, ते सोनं विकत गेला. मिरी वॉज अ मेन स्पाइस. सो मिरी हे सोन्यापेक्षा महाग होतं 400 वर्ष आधी. मिरी घराचं भाडं म्हणून पे केलं. इंग्लंडमध्ये एक म्हण आहे आता, पेपर कॉर्न रेंट. आता त्याचा अर्थ मिनिमम रेंट असा होतो, पण ही म्हण होऊन अजून ॲग्रीमेंटवरती वापरली जाते. म्हणजे मिरीचे दाणे पगार घराचा भाडा म्हणून द्यायचे दर महिन्याला. आणि पगार पण त्यांना मिरीत मिळायचं, जे लोक त्यांच्यासाठी काम करायचे शिपवरती एव्हरी मंथ ॲज अ सॅलरी. आणि ती सेफमध्ये ठेवली जायची मिरी ॲज अ करन्सी. एवढं महाग होतं मिरी, म्हणून मसाल्याचा राजा कन्सिडर झाला. जसं आता मीठ का आलं आपल्या टेबलवरती, मीठ आपल्याला समुद्राच्या पाण्यातून येतं, सो व्हेरी चीप. पण बऱ्याच युरोपियन कंट्रीजना मीठ हे माईनमधून यायचं, कारण त्यांचं पाणी खूप गार असतं समुद्राचं आणि सनलाईट नाही आपल्यासारखी. सो माईनमधून आल्यानंतर मिनरल कन्सिडर झालं. लोक व्हाईट गोल्ड म्हणायला लागले, म्हणून ब्लॅक गोल्ड बरोबर ते स्टेटस सिम्बॉल झाला. नंतर मीठ वापरलं करन्सी म्हणून, जो त्यांनी सॅलरी द्यायला यूज केली. असा वर्ड सॅलरी सॉल्टवरून आलेला आहे. सो वर्ड सॅलरी इट सेल्फ केम फ्रॉम सॉल्ट. ओके. सो इनिशियल वर्ड होता सलारियो, ज्याच्या नावाने कार बनवले मारुतीने. त्याचा अर्थ माहिती नाही कोणाला. वर्ड मीन्स वर्ड सॅलरी. रोमन वर्ड पण आहे, कारण जेरुसलेममध्ये सोल्जर्सना मीठ पे केलेलं होतं रोमन लोकांनी ॲज अ सॅलरी दर महिन्याला. अंडी असतात, अंडी नाहीत ती, पण अंड्यासारखं दिसतं. नावच बर्ड नेस्ट फंगस. ओके. सगळे शाकाहारी प्राणी. नाही, सगळे कुत्रा प्राणी. कुत्रा मांजर. कुत्रा मांजर नाही, सगळे नाही. कुत्रा मांजर, सिंह, वाघ, लेपर्ड, चित्ता सगळे नॉन व्हेजिटेरियन. जिराफ, झेब्रा, डिअर्स कसे पितात पाणी, म्हशी, गाई कशा पितात. ओके. नाही बघितलं मी. ओठ वापरतात, सक करून पितात. आपण जर पाणी पित असू नॅचरली तर कसं पिऊ, जिभेने पिऊ का सक करून पिऊ? 2 रिझन. सगळ्या नॉन व्हेजिटेरियन ॲनिमल्सचे डोळे हे राऊंड शेपमध्ये असतात. सगळ्या व्हेजिटेरियनना कर्व्ड आईज दिलेत आपल्यासारखे. आणि दात सगळ्या नॉन व्हेजिटेरियन्सचे कॅनॉइन्स असतात दात. आणि व्हेजिटेरियन ॲनिमलना फ्लॅट टीथ दिलेत, आपल्याला पण फ्लॅट दिलेत. आपल्याला 4 कॅनॉइन्स दिलेत हे
काही लोक आर्ग्यू करतात ह्याच्यावरती की ते नट क्रॅक करण्यासाठी आपण नट पण खायला पाहिजे प्रोटीनसाठी. पण जिथे काहीच ग्रो होत नव्हतं आधी तिथे लोकांनी हंटिंग सुरुवात केली जिवंत राहण्यासाठी आणि आईस एजमध्ये लोक मीठ खाऊन जगायचे. इंडिकेशन फॉर प्युअर ऑक्सिजन. ओके. जमिनीवरती ग्रीन मॉस असलं पाहिजे किंवा दगडावरती ऑर्गॅनिक असेल तर. आणि फोर्थ साईन ही फर्न किंवा नेचर म्हणतात त्याला मराठीत. येस. इट कॅन ग्रो ओनली इन अ हेल्दी फॉरेस्ट. आणि ह्याचा एक पर्पज आहे नेचरमध्ये टू रिटेन मॉइश्चर इन द सॉइल इन अ समर टाइम फॉर द फॉरेस्ट. म्हणून 65,000 वर्षापासून जिवंत आहे. डायनासॉर ज्युरासिक पार्क मूवीत फर्न दाखवले डायरेक्टरने. इट इज ॲज ओल्ड ॲज डायनासॉर्स. वन ऑफ द ओल्डेस्ट स्पीशीज ऑन अर्थ. डायनासॉर्स संपले कारण एका स्टेजला ते हार्म करायला लागले नेचरला. हे मॉस्किटो तयार केले. त्याच्यामध्ये फूड चेन आहे. सो मॉस्किटो हे बेस्ट फूड आहे फ्रॉग्स आणि लेझार्ड्सचं. ते जिवंत राहतात मॉस्किटोमुळे. ते जिवंत राहिले तर ते फूड स्नेक्सना फूड होऊ शकतं. स्नेक जिवंत राहिले तरच ते जाऊन उंदीर खातील. उंदीर खाले तर आपल्याला काहीतरी खायला मिळेल. एक स्टडी केली सायंटिस्ट लोकांनी, असं शोधून काढलं की जगात 15% ग्रेन्स दरवर्षी उंदीर संपवतात. उंदीर एका लेवलच्या वर वाढले तर ते 50% पर्यंत खाऊ शकतील. तसं झालं तर 50% लोक मरू शकतात भुकेने. आपण जिवंतच आहोत मॉस्किटोजमुळे. ग्रास फॅमिली, जसं बांबू इज अ टॉलेस्ट ग्रास, बनाना इज अ ग्रास. झाड किंवा व्हिडिओज पाहिले ना कॅडबरी फॅक्टरीचे. चॉकलेट झाडापासून येते, तयार होते. मी तुम्हाला आज चॉकलेट खायला देतो. 100% चॉकलेट, जी कडू पण नसते गोड पण नसते. चॉकलेटला त्याची ओन टेस्ट आहे. आपल्याला चॉकलेट एकतर गोड माहिती आहे किंवा कडू माहिती आहे. तर गोड होते साखरेने, आणि साखर ॲडिक्टिव्ह असल्यामुळे चॉकलेट खावीशी वाटते. चॉकलेट इज नॉट ॲडिक्टिव्ह. हे कडू होते भाजल्यामुळे. तर पहिला प्रोसेस आम्हाला जो करायला लागतो याच्यावरती फर्मेंटेशन, म्हणजे कुजवायची. ह्या बिया कुजवायच्या साधारण 15 दिवस. तो कुजवायचा प्रोसेस बघितला तर तुम्ही आयुष्यात खरी चॉकलेट नाही खाणार. तर किडे तयार होतात, आणि किडे झाले की समजायचं अळी. आणि ते झालं की समजायचं की फर्मेंटेशन झालं. मग ते मी धुतो चांगल्या, तसे त्याचं सकट ग्राइंड नाही करत. म्हणजे पण ते कुजवायचं इट्स इज अ मस्ट प्रोसेस टू गेट चॉकलेट टेस्ट. आणि मग सुकवून पावडर करतो, त्याला म्हणतात ककाओ, CACAO. आणि आपण जे विकतो आम्ही ते चॉकलेट मेकिंग कंपनीज घेऊन भाजतात त्याच्यातलं मॉइश्चर कंटेंट काढून टाकण्यासाठी, आणि भाजल्यानंतर होते कोको. सो ककाओ ही कोको होते भाजल्यामुळे, आणि कडू लागते भाजल्यामुळे, गोड लागते साखरेमुळे. चॉकलेट कडू पण नसते, गोड. चॉकलेट इज अ मेडिसिन. रॉ फॉर्ममध्ये खाली तर इज बेस्ट मेडिसिन. मे बी इफ यू नो, इट्स अ बेस्ट टू डेव्हलप ब्रेन. चॉकलेट खाऊन सेरोटोनिन नावाचा हार्मोन रिलीज होतो, दॅट हेल्प्स टू डेव्हलप ब्रेन. चॉकलेट कॅन मेक पीपल इंटेलिजंट. आता लेट झालं आपल्याला, म्हणजे 12 वर्षापर्यंत खाऊ शकतो. एकच वर्ष. डोपामाइन रिलीज होतं, विच इज हेल्पफुल फॉर पार्किन्सन्स पेशंट्स. प्रेमाचा सिम्बॉल झाला चॉकलेट, इज बिकॉज ऑफ द सेम रिझन. डोपामाइन अँड एंडोर्फिन रिलीज फ्रॉम द बॉडी वेन पीपल आर इन लव्ह. सो लाईक दिस चॉकलेट इज अ मेडिसिन इन अ रॉ फॉर्म. अजून एक ह्याचा बेनिफिट आहे, चॉकलेटच्या रूटमध्ये एक हेवी मेटल्स ॲब्झॉर्ब करायची कॅपॅसिटी आहे अर्थमधून, अँड दॅट इज अ मॅग्नेशियम. जे डिप्रेशनमध्ये दिलं जातं. दॅट्स वाय चॉकलेट इज कॉल्ड अँटी डिप्रेसंट. राजा मिरी त्याच्या व्हॅल्यूमुळे, ही राणी त्याच्या टेस्टमुळे, 1-2 सीड्स पण खाल्ल्यानंतर तुम्हाला रिफ्रेशिंग फीलिंग येतं तोंडात. वेलची. आपल्या जगावरती 7 आया आहेत, बर्थ कंट्रोल करू शकतात अशा. त्याच्यातली ही राणी, वाळवीची राणी, स्कॉर्पियन फिमेल, कमेलियन फिमेल, जिराफ, कांगारू अँड क्रॅब्स. त्यातले काही स्पर्म स्टोअर करून ठेवतात, काही बेबीजना पाऊचमध्ये ठेवतात. कंडिशन बघून मग डिलिव्हर करतात. तर ही थांबते, समजा जागा नसेल, फूड नसेल नेचरमध्ये एग्ससाठी. तर मेल मी का धरून ठेवलं तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी की मेल नेव्हर स्टिंग्स. त्यातलं तर कोण चावतं फक्त, मग आपण कोण, मेल का फिमेल? फिमेलच चावतात.
मेल कधी चावत नाही, म्हणून त्यांना काय म्हणतात जंटलमॅन. जंटल वुमन म्हटलेलं कधी ऐकलंय? क्रेझी वुमन ऐकलं ना. रंडी बीट तिकडे करतो ना. हे मागचं घर बाहेरून समजतं आपल्याला. स्टोन हे फाउंडेशन आणि कॉर्नरला लावले. आज जाताना एक रांगोळी दिसते जी रोज ते दरवाजावरती. आपण दाताची अरेंजमेंट केली काय करतो? गावात फार जास्त असत नाही, जंगल असतं ते पाना. अच्छा. हे इथे आल्यानंतर थोडंसं गार वाटलं. हो बरंच. एअर कंडिशनर कुठे आहे इथे. सो मातीमुळे माती. सो रात्रभर जो कूलनेस ॲब्झॉर्ब झालेला होता तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत मिळतोय. दिवसभर गार राहते, सकाळपासून हीट ॲब्झॉर्ब होईल. ओके. ते हीट रात्री रिफ्लेक्ट होते, रात्रभर गरम राहते. असं दिवस रात्र झाल्याने मातीची घरं जेवढी जुनी होतील तेवढी स्ट्रॉंग होते. ओके. आणि इफेक्ट 12 तास हवा आपल्याला. त्याच्यासाठी लोकांना टायमर्स पण माहीत होते त्यावेळी. टायमर्स थिकनेस. तुम्हाला रात्री इथे गरम होतं? हा, उबदार होतं. अच्छा, उबदार होतं. हां. पण उन्हाळ्याच्या दिवसात नाही, मग फॅनची गरज लागते. एरवी मग पावसाळा आणि हिवाळ्यात इथे उबदार असतं. आपल्यापेक्षा हुशार होते. हे टिपिकल इंडियन स्टाईल ऑफ हाऊस. हे तुमच्या ह्याच्यात खूप असतात तशा सिरियल्समध्ये असे वाडे. घरापाशी लावू शकत नाही कारण खूप मोठी होतात झाडं. मग थोडंच लावली. आपल्या कल्चरमध्ये जर कुकिंग करायचे लोक, नॉर्मली लेडीज सकाळी आंघोळ करायची, इथे येऊन पूजा करायची, म्हणजे काही वेळ काढ, फ्रेश एअर इनहेल कर, नंतर जाऊन कुकिंग सुरू कर. आणि सगळं कुकिंग तंचिकर स्पाइस फार्म वरून निघताना आम्ही परत ठरवलं की यावेळेस आता बीचला यायचं. तर बीचला गेलो आम्ही आणि आम्ही खूप मस्ती केली. आईवरती खूप पाणी उडवलं आणि मला तर मासे आवडतातच. त्यामुळे यावेळेस आम्ही रेड स्नॅपर नावाचा एक नवीन मासा ट्राय केला. हिरवाने दरगहा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे. बघता बघता 3 दिवस कसे गेले हेच कळलं नाही. त्यामुळे आता आम्ही परत चाललोय ठाण्याला. सो बाय बाय गोवा. गीत गारे धुंद भारे. हो नवे पंख पसरा उंच उंच बरोबर 2:40 झालेत आणि आपली ट्रेन आता निघते बॅक टू ठाणे. बाय. जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे. मला हा ब्लॉग कसा वाटला हे सांगा आणि अजून कुठल्या छान छान जागा आहेत ते पण सांगा, म्हणजे आमच्या नेक्स्ट ट्रिपमध्ये आम्ही त्या कवर करू. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.